राम राम. माझ्या कंपनीतले राजशत्रूमधले सगळ्या साहेबाला आमची ड्रायव्हराची एकच मागणी आहे. काढल्या तर काढल्या, आम्हाला काय त्याच्यामध्ये दुःख नाही आणि तर काय सुख बी नाही, त्याच्यात काय प्रश्नच नाही. पण आमचं मत म्हणते, तुम्हाला काढायचंच असलं तर अगोदर 1 महिन्यानं सांगायला पाहिजे होतं. सांगून बाबा असं तुम्हाला कामं बघा आणि तुमच्या तुमच्या पद्धतीनं कुठं जायचं काय नाही ते तुमचं तुम्हाला बघून घ्या, असं एक आमचं म्हणणं आहे. नसेल तर लोकलवाले टोटल काढा. तोंड बघून तुम्ही असा नखरे कर नका. तोंड बघून जर नखरे केल्या तर जे ड्रायव्हर लोक निघतात ते काय सोयीनं निघत नाहीत. आणि त्यातल्या त्यात त्याला जर ठेवत असल्या तर माझं एक म्हणणं आहे, 2 महिन्याची पेमेंट द्यावा लागल. 2 महिन्याची देवाला देणं होत नसलं तर मग त्याच्यासोबत आम्हाला ठेवा. जे आहे ते पेमेंट चालू द्या, घ्या, राहू द्या. याच्यात काय वाद आहे काय? वादच करायचं असलं, करणाऱ्यानं तुम्ही नाटकं भरपूर केल्या. आणि जे आयतं खाऊन सोकलेले आहेत त्यानं तर सगळ्याच्या आधी गाड्या घेऊन नाटकं करालेत. करू द्या, त्याच्यात काही नाही, आमचेच लोकलचे आहेत. पण माझं एक म्हणणं आहे, सगळे ड्रायव्हर म्हणजे मित्रमंडळ त्याला नम्रची विनंती करतो, तुम्ही मागणी याच्यापाशी त्याच्यापाशी लढत बस नका. सगळं अरे आपण बोलल तेच प्रयोगकाळ व्हावं लागतात, हे म्हणजे मला माहीत गॅरंटी आहे. जे ड्रायव्हर बोलतात तेच व्हावं लागते. तुम्ही एवढं ध्यानात धरा. ज्यानं आपल्याला काढायचा प्रयत्न केलाय त्याला सुट्टी नाही केली पाहिजे. पेमेंट गडजेपर्यंत त्याला शांतपणाने घ्या. मग पुढचं बघूया आपण काय करायचं काय नाही. यानं आणि टाइममध्ये जेव्हा आपल्या गांडीचे वाटा घामाचे लोंढे जात होते तेव्हा यानं मरणाचं काम लावले. जेव्हा बसून आपल्याला आताही काय बसून काम नाही, असं बसून खालो नाही आम्ही, जे कामच करतो. हे बघा गाडीमध्ये आहेत आम्ही. पण आमचं म्हणणं आहे, जसं काढायचं होतं तर त्याला सगळं उत्तर देऊन काढायचं होतं. पण असं यानं तसा त्यानं असा असं लोचरीपणा करून तुम्ही साहेब लोकांना काढल्या ठीक आहे, पण तुम्ही 2 महिन्याचं पेमेंट द्या. नसता याच्याबरोबर ड्युटी आम्हाला करू द्या. धन्यवाद. राम राम. जय महाराष्ट्र.